असं काहीच अंदाज नव्हता की ॲनिमलशी आपण असं कनेक्ट करू शकतो. पण ज्यावेळेला आमच्या घरी पोपटाला आम्ही घेतलं त्यावेळेस असं जाणवलं की अरे, आपण पक्ष्यांशी पण काहीतरी कनेक्ट करायला पाहिजे. ॲनिमल्सचा तो विचार नाही केला कारण मला प्राण्यांची भीती वाटते. त्यामुळे असं वाटलं की ॲनिमल्सशी पक्ष्यांशी कनेक्ट करूया आणि त्याच वेळेला मॅडमचा व्हिडिओ माझ्या बहिणीने मला सेंड केला. तर त्यावेळेला लिंक आलेली की जॉइन करू शकतो का? रजिस्टर करू शकतो का? त्यावेळेला मी जॉइन केलं, पण माझं कन्फर्म नव्हतं. पण अशोक सर मला म्हणाले, की म्हणजे असे एकदम स्ट्राँग इच्छा तर तुला नक्की जमेल आणि जमलं मला आणि नाही तुम्हाला हां, मला जमेल म्हणजे तुम्ही म्हणालेलात, की जमेल म्हणून आणि मला त्या ह्याच्यावर म्हणजे विश्वास होता, की नाही माझी इच्छाशक्ती आहे तर मला नक्की जमेल आणि इथे आल्यानंतरचं जे एन्व्हायर्नमेंट आहे, इतके पॉझिटिव्ह आहे, एनर्जी खूप खूप छान आहे आणि मॅडम इतक्या सॉफ्टली सगळ्यांना जे समजावतात, म्हणजे ते एकदम हार्ट टचिंग आहे. इतका कधी विचारच नव्हता केला, की आपण कोणाशी कनेक्ट करू शकतो. जसं तुम्ही मला विषयी सांगितलं, काय राहिला अनुभव कसा शिकण्याचा, त्यांच्याकडून शिकण्याविषयी काय पण सांगाल? मुळात मॅडमने जे सर्वात पहिली जे पर्सनॅलिटी पासून स्टार्ट केली, ते तर कधी विचारच नव्हता केला. आपली स्वतःची पण काही पर्सनॅलिटी असते. ते मॅडमने जाणून दिले, की माझी पर्सनॅलिटी काय आहे. मला व्हिज्युअलायझेशन होत नाही. तर ते का होत नाही हे त्यांनी दाखवून दिलं. म्हणजे तो अनुभव खूप छान होता, की कधी इतक्या दिवसामध्ये मी मेडिटेशन बरेच दिवस करते, पण कधी हे लक्षात नाही आलं. मला फक्त वाटायचं, "अरे, मला काहीच दिसत नाही, दिसत नाही." पण आता जेव्हा मॅडमने समजून दिलं, की पर्सनॅलिटी वाईज आहे इश्यू, तर त्यामध्ये काही चुकीचं नाहीये. हळू मला प्रयत्न केल्यावर होईल. तो अनुभव खूप पॉझिटिव्ह आहे. म्हणजे मनात कुठेतरी असे खंत होते, "अरे, मला काहीच नाही कळत, काहीच दिसत नाही." पण मॅडममुळे ती माझी जाणीव हे झाली, की मला फार आनंद झाला त्या गोष्टीचा. म्हणजे मॅडमकडून हे खूप छान शिकले आणि प्राण्यांशी पण कनेक्ट करताना माझ्या पर्सनॅलिटी वाईज मला काय अनुभव येईल, हे सुद्धा मॅडमनी समजावून दिलं आणि त्याप्रमाणे इन्स्टंट जे आहे ते कळलं. पण मी जास्त कनेक्ट नाही केले पक्ष्यांना. जेवढे केले त्यापैकी एखादा अनुभव त्याच्यामध्ये असं 3-4 केले. त्याच्यामधले 2 तर मला जास्त छान वाटले. एक एक सांगा. तर झाडाशी कनेक्ट केलं. कृष्णाच्या समोर जे झाड होतं, मुलुक फार्म हाऊसमध्ये जे कृष्ण आहे त्याच्यासमोर एक फुलमोहराचं झाड आहे. त्याच्याशी कनेक्ट केलं. त्या झाडाला कनेक्ट केलं. तर तेव्हा मॅडमनी सांगितलेली कुठले-कुठले प्रश्न विचारायचे ते लिहून घ्या. तर तसं मी नॉर्मल 3-4 प्रश्न लिहिलेले. त्याच्यामध्ये तू कसा आहेस? तू या जागेवर देवाच्या समोर खुश आहेस का? तर तू कसा आहेस जेव्हा बोलला त्यावेळेला असं खूप सुंदर वारा, गार वारा आला. त्यामुळे असं वाटलं, की म्हणजे तो खूप आनंदी आहे, हे फील झालं. त्याच्यानंतर तू या जागेसमोर म्हणजे देवाच्या समोर तू आहेस, तर त्याच्यामध्ये तू खूप खुश आहेस का? तर उजव्या हाताला अगदी थंडगार हवा आली. फक्त उजव्या हाताला. डाव्या हाताला काही सेन्सेशन नाही आले आणि उजव्या हाताला खूप गार हवा आली. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न मी विचारला, की "तू इथे किती वर्षापासून आहेस?" तर त्यावेळेला जस्ट माझ्या बहिणीच्या मुलाचा जस्ट आवाज आला काहीतरी पुटपुटण्याचा. तो असा अंदाज लावला, की कदाचित अबीरचं जितकं एज आहे, तितक्या एजचं हे झाड आहे. आणि मग मी ते मावशी आहेत त्या जेवण करतात, ताई जेवण करतात त्यांना विचारलंय. तर त्या म्हणाल्या, की मी माझ्या लग्नाच्या आधीपासून हे झाड आहे. तर त्यांच्या लग्नालाच काहीतरी 10-11 वर्ष झाले आणि त्याच्या आणि अबीरला पण 14 वर्षाचा आहे. थोडं उत्तर सिमिलर आलंय. त्यामुळे त्याच्यामध्ये आनंद झाला मला आणि त्या झाडाला विचारलं, की "तुला असं काही मला सांगायचं आहे का? काही सजेस्ट करायचं का?" तर त्यावेळेलाही उजव्या हाताला सेम तसाच गार वारा आला. म्हणजे त्यामुळे सगळं असं हॅपी फिलिंग आलं. हां. बस तेवढं म्हणजे अजून तेवढं एकदम नाही, पण मॅडमने सांगितलं प्रॅक्टिस हवी, जी आता डेली करणार आम्ही. त्या प्रॅक्टिसने बरंच काही छान कळेल. जागा तर खूपच सुंदर आहे. निसर्गरम्य आहे आणि पक्षी, प्राणी आजूबाजूला खूप छान आहे. सकाळी उठल्यावर त्यांच्या आवाजाने तर खूप मंत्रमुग्ध होतो असं. असं अनुभवलं कुठेच नाही. मुंबईमध्ये तर हे शक्यच नाहीये. पण इकडे जे वातावरण आहे ते प्रचंड सुंदर आहे. आणि रात्री पण आम्ही जेव्हा बसलेलो त्यावेळेला सुद्धा असं खूप छान फील होतं. म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात ट्रॅक्टर राईड आणि संगीत हो. खुर्ची. आणि संगीत खुर्ची पण खूप भारी झाली आणि ट्रॅक्टरवरून आम्हाला जे नेलं शेतामध्ये ते तर एकदम अमेझिंग होतं. आयुष्यात कधी ट्रॅक्टरवर बसायला मिळेल असं वाटलं नव्हतं. पण खूप छान आलं. त्या सरांनी पण आम्हाला खूप छान माहिती दिली. शेतामध्ये जाऊन डाळिंबाच्या शेतीबद्दल सांगितलं. कसं होतं, काय होतं. खूप छान म्हणजे तिथे माणसं पण खूप सुंदर आहेत. निर्मळ मनाची आहेत.
आणि इकडे आमचे जे रूममेट आहेत एकमेकांशी आम्ही कधी अनोळखी आहोत असं जाणवलंच नाही. सगळे एकमेकांशी तेवढेच कनेक्टेड आहेत असं वाटलं. खूप छान. म्हणजे पुन्हा पुन्हा यायला आवडेल मॅडमच्या सेशनला.